दिवस तिसरा आणि आज आलो आहे आम्ही बोटवरती मस्तपैकी थोडंफार फोटोशूट करायला आणि बोट राईड घ्यायला, एक्सपिरियन्स घ्यायला सगळ्या घाटचा कसं वाटतंय. हे आमच्या भैया आहेत आजसाठी. आणि इकडं बोट आहे, हे आशिष देसाई इंडिव्हिज्युअल फोटोशूट सुरू आहे त्यांचं जरा सेल्फी स्टिकसोबत. आणि हा गंगा घाट एक नंबर एक्सपिरियन्स आहे, भैया एक नंबर आहेत. आता जाऊया नंतर, आता घाट्सला जायचं आहे, फोटोशूट करायचा अजून जास्त. आजच्या दिवस फोटोशूटसाठी दिला आशिषनं आणि भेटूया तिथं घाटवरती. नमो घाटच्या दिवशी आम्ही चाललो आहे. लाईफ जॅकेट घातलेत, आशिष नाही घालतं कारण की खूप प्रोप होणार आहे तो आणि गरम पण होते त्याला. या दोन गोष्टी आहेत. आता हे गंगा नमामि गंगे. विदाउट शिशा नमो घाटवरून आता चाललोय सारनाथच्या तरफ. हुआ था 563 ईसा पूर्व में। सेकेंड प्लेस है बोध गया बिहार, जहाँ पर निरंजना नदी के पास पीपल ट्री से बैठ के भगवान बुद्ध को ज्ञान की प्राप्ति हुआ था। और तीसरा प्लेस है सारनाथ, वहीं पर उन्होंने 5 भिक्षुओं को धम्मचक्र परिवर्तन का प्रथम उपदेश दिए थे। लास्ट आपका कुशीनगर गोरखपुर है, जो गया से लेकर श्रीलंका में लगाया, बुद्धिज्म को प्रचार प्रसार किया। वहाँ से अनागारिका 1939 से बनाकर 1952 में थाईलैंड कंट्री को हैंड ओवर कर दिया। किसको? कंपनी कंट्री को? थाईलैंड को? जी हाँ। इसका मेंटेनेंस अभी थाईलैंड कंट्री प्रेजेंट टाइम में करती है। हाँ। चाइना के लोग लाफिंग बुद्धा का ज़्यादा पूजा करते हैं, इसको हम लोग गुड्डक बोलते हैं। इसको क्या? तो लाफिंग बुद्धा है कि भूमि स्पर्श मुद्रा में भगवान बुद्ध हैं। राष्ट्रीय एम्बलम का रिप्लिका बनाई गई है। धम्मचक्र मुद्रा में गोल्डन कलर देखा है, इसको धम्मचक्र बोलते हैं। बाकी रूम वगैरह बना के लोग देते हैं रेंट पे रहने के लिए। शॉपिंग फॉर बनारसी साडीज. आता हे पाहू शकता तुम्ही, थोडीफार नाही खूप जास्त शॉपिंग केली. दोघांनी मिळून 15,000ची शॉपिंग केली होता. आम्हाला माहिती आहे आम्ही फसलोय, आम्ही चांगलं आहे. आता आम्हाला घरी गेल्यावर समजणार आहे की आम्ही चांगले खरेदी केली आहे की नाही केलेली. आम्हाला सांगण्यात आलं आहे की हँड वोवन सिल्क साडीज आहेत, त्यामुळे आम्ही घेतल्यात. आणि आता थोडं खातो. कसं आहे साड्यांमध्ये बजेट केल्यामुळं आजचा लंच आमचा आलाय नारळावर. अजून सारनाथमध्येच आहे. दाखवलं मी, केलं व्हिडिओ शूट थोडासा दाखवलं. भेटूया तुम्हाला आता गडोली याला. थकान आहे स्टिक आता लक्ष्मी चायवाले शोधतोय, 1 तास झालं. पाहूया आता सापडते का. हा 15 मिनिटं रिक्षा हँड केल्यानंतर सगळ्यांनी कॅन्सल केलं आमच्यावरती रिक्षावाल्याने. आणि फायनली एक रिक्षा 1 किलोमीटरसाठी 100 रुपये, 200 रुपये 150 रुपये बोलत होते, पण 100 रुपयाला केलं आहे ॲडजस्ट. आता तसं एवढं जास्त त्यामुळे रिक्षाची गरज होती. ट्रॅफिक पाहू शकताय तुम्ही वाराणसीचा. भाई काय म्हणायचं आशा? काय म्हणायचं नाही, लूट चोर आहे रिक्षावाल्यांची. सगळे पान खाऊन लुटायले. रेग्युलर कोण नाही आहे, चाट वीट सगळं चालू आहे बघा. खतरनाक. ट्रॅफिक इज द वाईफ ऑफ एक्सप्लोरिंग बनारसी गलिया. बनारसी गलिया विथ दी लोकल राईड. नाशिकला मध्ये मध्ये बोलायची घरात सवय, नेहमी बघत बसतो आजूबाजूला, पण अशा वेळेला काय मध्ये बोलायचं कसं वाटतं? असं चांगलं वाटत झालं आहे मला. शयन आरतीला चाललो आहे आम्ही आता. दर्शन घ्यायचा प्रयत्न करू आता आणि शयन आरती अटेंड करू. होपसो होईल भेटेल आम्हाला शयन आरती. सांगेनच तुम्हाला एक्सपिरियन्स कसा होता. जेवढं काही ऐकलं ते खूप चांगले असं आहे. आता आमच्या भैयांना जरा त्रास करावा लागतो. आशिषने वजन वाढवले 2-4 दिवसात. यार सॉरी भैया, आम्ही काय करू शकतो आता. शयन आरतीचा एक्सपिरियन्स, अद्भुत एक्सपिरियन्स घेऊन आम्ही आता आलोय. घेतलेला आहे खरंच एक नंबर. जे कोण काशीला येणार असेल तरी पण त्यांनी संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत आज जायचं, 10:30
ट्रेन आरती करायची ऑलमोस्ट 1 तासभर तुम्हाला भेटेल तिथं आतमध्ये कॅम्पसमध्ये. एक नंबर एक्सपिरियन्स, क्वालिटी. आता आम्ही आजचा दिवस आमचा एंड करतोय. जवळजवळ 14 किलोमीटर चाललोय सकाळपासून आणि 1 किलोमीटर जास्त. खतरनाक एक्सपिरियन्स. बाय, भेटूया उद्या.